दादा, संसारात सुख नाही. संसारात कोणी म्हणेल महाराज मी सुखी आहे, अजिबात नाही. कोणी सांगावं मला महाराज मनीतला सुखी मी जे शेका, कोणी असं संसार मा अजिबात नाही. संसारने अशी परिस्थिती आहे महाराज, संसारमा सुख भेटावंच नाही. संसारमा जर सुख भेटाडाना विचार करशात त्यापेक्षा व्यर्थ आहेत तुमच्या. संसारमा सुख भेटणारच नाही, कारण तुम्ही चुकीनी गोष्ट मा चांगलं शोधी राहणार. सुख आहे कोठे भेटीन? सुख आहे भगवंताना चरण मग भेटेन. भगवंताला शरण जाशा तरच सुख भेटेन. संसारमा सुखच नाही शे, जटे सुखच नाही ते कितलं बी धुंडत बसणार संसारमा सुख भेटाव. जसं जसं एक बाईना आत्माईन घरमा सुई पडणे, सुई द्वारा सुई पडी गई, घरमा लाईट जायला होती, सुई काही दिखे नाही. म्हातारी बाहेर होणे आणि अंगणमा सुई जांभली राहते. गली म्हणा 2-4 बाया 2-4 माणसे म्हणे काकू काय होई गे? काय नाही बा, सुई दौडी गई, सुई दखी राहणं. 10-15 लोक सुई दखायला लागल्या. 15 लोकेले सुई सापडे नाही. म्हणे माडी नेमकी सुई कोठे पडणी होती आठे? म्हणे भाऊ सुई घरमा पडेल होती, पण घरमा अंधार आहे, उजाय दखी आठे दखी राह म्हणे. आता माले सांगा, जटे नाही शे तटे जर कितलं बी खड्ड खंद तटे सापडीन का? मग तसं संसारामध्ये सुखाची प्राप्ती नाही. सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर माझ्या भगवंताच्या जवळ जाऊन भगवंताशी नातं जोडावं लागेल, तर सुखाची प्राप्ती. संसारात सुखच नाही महाराज. मला सांगा तुम्ही सुख आहे का संसारमा? संसारमा अजिबात सुख नाही. म्हणे माया बहिणी पक्क सांगतील, जवळ पोरगाना लगीन होत नाही तवय तुम्ही देवले सांगते देवबा मन बावड्यानं लगीन होते रे देवबा, 29 वरीस नाव घ्या रे देवबा. कशी का ना नकटी बेंद्री काही उंदरी कशी बिचाली फक्त वय जाल पाहिजे तुम्हाला जाऊ द्या. पण ज्या स्वतः नवरदे वय झाले 30-30 32-32 ना त्यातले ते दकाना जाऊ द्या. त्याच ना फक्त एकच मन नाही, फक्त जिवंत भेटायला पाहिजे. सुखे का पोरगाना लग्न होत नाही म्हणशीन देवपले नवस देवबा मन बावड्यानं होऊ दे, बावड्यानं होईनच. नुसतं वर्ष लोटाव द्या तरी सुद्धा बाकी ना बाय माय वरीस होय घे बाजूना ते सांगेना ना तूही घ्या म्हणा अजून काहीच नाही. देवबा काहीतरी कुत्र मांजर होऊ दे रे देवबा. मग माडी तू कुत्र मांजर मागस, देव पाहिन देव कुत्र मांजरच देस. तुम्ही देवपान मागताना बाया असंच मागतेस ना, देवबा काहीतरी कुत्र मांजर. मग ते तसंच करत मांजरी माग डोळ्याला पिल्याने कुत्रान माग बुकत फिरत. हा तसा दैवळ मा नाही वाद बा. बावड्यान लगीन होत नाही म्हणशीन देवले नवस, बावड्यान लगीन करले ना देवले नवस करीने. लग्न व्हा नंतर मन बावड्याला काहीतरी कुत्र मांजर होते पोरग वयना वहीच घे पोरग. मग बाई विचार करत माय व बाळान घर हे स्वतःनं वय जायला पाहिजे. स्वतःनं घर पत्तर न कळा ना, मग पत्तरनं घर भेटणं स्वतःनं पत्तरनं घर भेटानंतर अपेक्षा वाढत लोकेशले वरनं पत्तर काढीन स्लॅब टाक द्यायला पाहिजे. देवबा स्लॅब बी टाकाय घ्या, स्लॅब टाकेलो सुद्धा अपेक्षा काय खाल पडेल पत्तर वर टाकली झालं. संपी राहणार का अपेक्षा सरी राहणार का वाढी राहणार. वर पत्तर टाका नंतर बी डोका मायस बट कर रे भाऊ. पण घरमा नवं फ्रीज पाहिजे होतं, फ्रीज लेवाय गे, फ्रीज लेवाय गे, कूलर लेवाय गे, एसी बसडाय गे. मग घरमा बाई सांगत माय ओ कंबराचा टन कस कपडा धुवान टाइमले. मग कपडा धुवान वॉशिंग मशीन ही जाऊ देते. म्हणजे अपेक्षा मरेपर्यंत पूर्ण होत नाही. संसारामध्ये अजिबात अपेक्षा ठेवायची नाही. आणि संसारमा सुखच नाही आणि तरी सुद्धा संसारमा लोक सुखनी प्राप्तीना वर्ष लागेल, सुख भेटणार नाही. कितला येडा आहेत लोक संसारमा सांगू का? मला विनोदमा सांगा ना आवडस, कारण ते तुमले पटायला पाहिजे मनीषे. कितला येडा आहेत. एक म्हातारा मरावर पडेल होतं बाबा, मरावर पडेल म्हातारा. डॉक्टरले बोलाव, 2 पोरे होतात म्हाताराले. डॉक्टरले येवानंतर डॉक्टरने चेक कर, डॉक्टरने त्या दोन्ही पोरीला सांग तुम्हाला म्हातारा संध्याकाळले 4-5 वाजेपर्यंत मर जाई म्हणे. 4-5 वाजेपर्यंत म्हातारा मर जाई आई सांगा. नंतर दोन्ही पोरे विचार करा 8 ते 12 वाजेले 4-5 वाजेले म्हातारा मरावे. पायीवर जेवण करी होणार. पहिले तू खाई मी ध्यान ठेवस, तू नका मग मी जासू. दोन्ही पोरेच ना जेवण वैगे 2-2:30 वाजणार. म्हातारा भुईवर टाकेल होता, पण अचानक झटका उन्हात म्हातारा आली. म्हातारा दोन्ही हात वर करेन असा असा करे. मोठा बोया होता पण दाखलं हुशार बी होतं, 150 बी होतं. आणि दाखला 150 राहत मन घरमा मी आहे ना. मग दाखला
मी कितला किडा पाडत मला माहिती. धाकला मोठाला सांगायला, मोठा भाऊ पप्पा असं कराय ना भाऊ. पप्पाला बोलता नाही राह ना, पण पप्पानी इथलं कुठेतरी दपाडेले. पप्पानी इथलं दपाडेले कोठे शेण काय शे. मोठा म्हणे कुठे होईल म्हणे पप्पा असं करा ना, पण बोलता येत नाही पप्पाले. म्हणे मोठा भाऊ आता ना बितडा मोय म्हणे, अख्खं बितड पाठ टाक रुपया सापडणार नाही. मोठा म्हणे नाही रे आता ना बितडा मोय, ते बी पाठ टाक बिन बितडा ना घर रुपया सापडणार नाही. म्हणे का रे मोठा दोन्ही बितडा पाडा रुपया सापडी राहणार नाही. पप्पा इथलं सांगस कितलं शेण काय शे. डॉक्टरले फोन करा, डॉक्टर साहेब असा काही पर्याय शे का. मन बाप 1 मिनिटासाठी का ना बोलायला पाहिजे. डॉक्टर म्हणे तुमना म्हातारा 1 मिनिटासाठी बोलीन, एक इंजेक्शन देणं पडेल, पण इंजेक्शन 1 लाख रुपया नाही. दोन्ही भाऊने सल्ला करा 1 लाख रुपया जाऊ दे रे, पण पप्पा इथलं सांग राय ना कितलं येन काय शे. 1 लाख रुपयानं इंजेक्शन देणं, 1 लाख रुपयानं इंजेक्शन देणं म्हातारा बोलकं होय ना. दोन्ही पोरे आशान मारे 1 लाख दिन मग काय घ्या. पप्पा काय नाही म्हणे बावड्या तून माय घर नाही होती बाजून वहिंजे म्हणा पण पीठ गायन गायने लय जायला होतं. हा ते माले सांगा आई 30 रुपयान गायने करता दोन्ही वितडा बी पाडली ना पोरे नाही 1 लाख बी यूज काढ देणार. याला देवनी प्राप्ती होई का. मरण टाइमले जर याला पीठ गायन गायने दिख राही नाही काय अपेक्षा ठेवतोस तुम्ही. हा अरे संसारात सुखाची प्राप्तीच नाही महाराज. सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल ना तर भगवंताच्या चरणाशी. आणि माझ्या माऊलीत ज्ञानोबा भगवंताचं रूप बघतात. रूप बघितल्याच्या नंतर स्वतःच्या बुद्धीला सांगितलं मी रूप बघितलं आणि बघितल्याच्या नंतर त्या क्षणी मी सुखी झालो. सुख कुठं आहे तर देवाच्या रूपात आहे. देवाच्या दर्शनात सुख आहे. बरोबर आहे ना बाबा. देवाचा रूप बघितला आणि मी सुखी झालो, पण बुद्धीचा रिप्लायच आला नाही. माऊली ज्ञानोबराय बुद्धीला सांगायला लागले साजने अगं ऐकलं की नाही, मी देवाचं रूप बघितलं आणि बघितल्याच्या नंतर मी सुखी झालो. बुद्धी बोलतच नाही. तेव्हा माऊली ज्ञानोबराय स्वतःलाच सांगायला लागली. कदाचित बुद्धीला समजलं नसावं म्हणून सांगताय साजने मी रूप बघितल्याच्या नंतर सुखी झालो. तुला कळलं नाही मी कोणाचं रूप बघितलं. अगं मी त्याचं रूप बघितलं जो पंढरपुरामध्ये 28 युगापासून उभा आहे त्याचं रूप बघितलं. कळलं नाही. अगं ऐक ना जो वृंदावनमध्ये गोपिकांसोबत रास क्रीडा खेळतोय का त्याला म्या बघितला आणि बघितल्याच्या नंतर मी सुखी झालो. अभंगाच्या दुसऱ्याचा तो हा विठ्ठल
पंढरपुरात बसलाय ना त्याला मी बघितलं. बुद्धीचा रिप्लायच येत नाही. मग पुन्हा सांगितलं माऊली ज्ञानोबा, अगं बाई नाही कळलं का, तो जो अयोध्यामध्ये जन्माला आला ना त्या प्रभू रामाला बघितलं. अगं ऐक ना, जो गोपिकांसोबत रासक्रीडा खेळतोय का त्याला मी बघितलं, तो हा माधव बरवा. बुद्धीनं सांगितलं माऊली ज्ञानोबा आहे. माऊली भगवंत एवढा सहज भेटतो का? जपी तपी संन्यासी साधू पूर्ण आयुष्य खर्च करतात, त्यांना भगवंत भेटत नाही. एवढा सहज देव तुम्हाला भेटला. देव इतका सोपा आहे का? देव एवढा सहज भेटतो का? माऊलीनं सांगितलं, आता बसल्या जागी जर भगवंताची प्राप्ती होत असेल, आत्ताची वेळ नका मोजू. साजने बुद्धे, आत्ताची वेळ नका बघू मी किती वेळ नामचिंतन केलं. बहुता सुकृतांची जोडी म्हणून हा जन्मोजन्मी त्याच्या सोबत आहे. दादासाहेब, जन्मोजन्मी त्याच्या सोबत आहे म्हणजे या जन्मी बसल्या जागी त्याची प्राप्ती झाली. मग माऊली ज्ञानोबा सांगतात, खऱ्या सुखाची प्राप्ती जर भेटत असेल तर त्या भगवंताच्या चरणावर, असं माऊली ज्ञानोबा शेवटच्या चरणात सांगतात. सर्व सुखाचे आगार, सर्व सुखाचे आगार, सर्व सुखाचे आगार, सर्व सुखाचे आगार. बाप रखमा देवी वर
साध्या सोप्या भाषेमध्ये मी 4 चरणाचा भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमच्या कीर्तनाची वेळ होती 8:30 ते 10:30. वेळ संपलेली आहे. तुम्ही 8:30ला पंचपदीला सुरुवात केली होती, बरोबर आहे ना? हां, मी इथं 8:45ला येऊन गेलेलो. हां, वत असते आता शेवट आहे ना. किती वाजले आहेत आता? 10:30 जायलेत. म्हणजे तुम्ही वेळ संपी जायला 8:30 ते 10:30 पूर्ण झालेले आहे. मी मागच्या वेळेस दादासाहेबांकडेच होतो जेवायला वाटतं. हां आपण चाल देऊ. बरं ठीक आहे ना. कोणले वाटणार नाही, अजून 20 मिनटं चाल देऊ असं. ठीक आहे वांधा नाही. मी 20 मिनटं बोलतो. तुम्ही समजदार लोक आहे तर मला प्रश्नानं उत्तर द्यायच्यात. जर समजा आपला कांदा उपाडायला जायला शेतस आणि खांडाण टाईमले संध्याकाळी मजूर सुराना टाईम आहे आणि देव घाऱ्या गोऱ्या करायला, मग तुम्ही मजूरले काय सांगतास? जे होईन ते दिवाळी जाईन बाई व वाढ द्या. हा मग ते सांगा कोणले वाट राह ना बरं. मी आपण बोलायला पाहिजे. एकदा मला समजू द्या कितला लोकांची वाट राह ना मी बोलायला पाहिजे. वरात का बाकीचे नाही वाट राह ना मी बोलायला पाहिजे. महाराजजी या वरात करणारच पाहिजे 21 जमा करा. मग ऐकव लोकून चाले असं दुसऱ्यांच्या गोटीवर अंगशे करणं. काय हरकत नाही. तुम्ही म्हणताल तर 10 मिनटं मला काही अडचण नाही बोलायला. पण मी तुम्हाला सांगितलं होतं सगळ्यांनी हातानं टाळी मुखाने नामचिंतन करायचं. हां आता सर्वांनी काय करायचं? टाळी वाजून भजन गायचं सर्वांनी. महाराजजी हातानं टाळी मुखाने नामचिंतन सर्वांनी भजन गायचं. विठोबा रखुमार 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 विठोबा हरि जय जय विठोबा रखुमार जय जय विठोबा रखुमार विठोबा रखुमार. टाळी वाजवा भजन करा. रखुमार विठोबा रखुमार विठोबा रखुमार विठोबा रखुमार विठोबा रखुमार विठोबा रखुमार. गाव एक नंबर आहे तुम्हाला. टाळी वाजन सांगता जिथला टाळ्या वाज राहतात बाकी ना टोळणीकडे टकटक ते केलं ते काय असं समजेल यातले उधड देईल निधी बिल्यान बुगल्या फेक द्यावं. तुमनं बी काम आहे का का देव सहजासहजी असा दिसत नाही. त्याच्यासाठी खूप नामचिंतन करावं लागतंय. महाराज काही लोक म्हणतील देव दिसतो का आणि देव खरंच आहे का? आहे, बघायची दृष्टी आपल्याकडे असणं गरजेचं आहे. उदाहरण म्हणून सांगायला आवडेल. दुधात तूप आहे पर दिसतं का हो बाबा? ताई मावशी दुधात तूप आहे दिसतं का? नाही. मग दूध माहीत तूप नाही का?
शे पण दिकस का नाही. मग ते जर देख नाही तर काय करणं पडेल. अगोदर काय करावं लागेल, दूध तापवावं लागेल, त्याला थंड करणं पडी, त्यांना मग निरंजन टाकणं पडी, म्हणजे आपल्याकडे काय म्हणतात त्याले मुरण. हा मुरण टाकणं पडीन, ती दही मुराईन आणि दही मुरायला दही न घुसरण करणं पडीन आणि मग वर लोणी निघीन आणि ती तपाडी तवय दूध माझ होतं. पण कितली मेहनत लेणी पण नुसतं दूध माना तूप सापडावं जर इतली मेहनत लेणी पडत जगना मालकले सापडावं करता कितली मेहनत लेणी पडे. विठ्ठल बराच लोक बोलता जाऊ द्या हो महाराज देव बी काय खरा ना नाही. अहो खरा ना सांगा दुसरा वारणार बराबर मुंजी खाणारा देव बी खरा ना नाही. अहो खरा ना कोणी बी देवले दोष देतात. कोणी बी बर पावसा मग मिरच्या सुकाळाला टाक देते बहिणी दाबावर आणि देवनी शितळा काय का माय हो देव बी काय चग ना हो माय. हा ते माल सांगा त्यांना शिजन तुम्ही मिरच्या सुकाळशात देवच गेले का येडी अक्का. विठ्ठल विठ्ठल सांगायचं एवढा जर माझ्या जगाच्या मालकानं दिलेला आहे शब्द नारद महर्षींना जिथं जिथं माझे भक्त माझं गुणगान गातील तिथं माझी हजेरी असेल. विश्वास आहे माझ्या जगाचा मालक इथं हजर आहे. आणि जर जगाचा मालक इथं आलेला आहे तर मला सांगायला आवडेल पंढरपुराचा मालक जर दैवडमध्ये कीर्तनाला हजेरी लावतोय तर माझा भाव असा असेल माझ्या कानादेशाची देवी नक्कीच आलेली असेल. जर पंढरपुराचा मालक एवढा लांब कीर्तनाला हजेरी लावतो तर माझा भाव असा आहे माझ्या नांदुरीची सप्तशृंगी माझ्या कानादेशाची कानबाई तिकडे जळगाव जिल्ह्यातली मनोदेवी नक्कीच आलेली असेल. आणि जर देवी आलेली आहे तर अर्ध्या मिनिटासाठी देवीचं स्वागत मग चिंतनाकडे वळूयात. हे आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या आरस केली या बसून घ्या. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या आरस केली या बसून घ्या. हो माय खेळत आली यान मायला कुचाल खेळू द्या. आई खेळत आली यान मायला कुचाल खेळू द्यावा बेटा. आई खेळत आली यान मायला कुचाल खेळू द्या. आई खेळत आली यान मायला कुचाल खेळू द्या. हो आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या आरस केली या बसून घ्या. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या आरस केली या बसून घ्या. ओ माय खेळत आली यान मायला कुचाल खेळू द्या. आई खेळत आली यान देवीला कुचाल खेळू द्या. खेळत आली यान मायला कुचाल खेळू द्या. आई खेळत आली यान मायला कुचाल खेळू द्या. हरी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी. तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. विठ्ठल प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. ज्ञानाचा सागर ज्यांना म्हणलं जातं ते म्हणजे माऊली ज्ञानोबराय आणि माऊली ज्ञानोबराय यांचा 4 चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या तुम्हा माता पित्यांच्या सेवेसाठी निवडला. चिंतनाकडे वळण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा. अखिल कोटी ब्रह्मांड नायक पांडुरंगाच्या कृपेने